राज्य परिवहन विभागानं लागू केलेल्या नवीन भाड्यांमध्ये चालकांना त्यांचे रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करावं लागतंय। त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत आत्तापर्यंत 14,428 रिक्षांच्या मीटरचं रिकॅलिब्रेट करण्यात आलं असल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे। इंधन खर्च, वाहनाची देखभाल दुरुस्ती, वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती। त्यानुसार 1 फेब्रुवारी 2025 पासून टॅक्सी आणि रिक्षेच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणानं मान्यता दिली। त्यानुसार रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये आणि टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये झालं। टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीची अंमलबजावणी झाली असून मीटरमध्ये बदल करण्यासाठी चालकांना 3 महिन्याची मुदत देण्यात आली। त्यानुसार मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत ठाणे महापालिका, भिवंडी महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि शहापूर तालुका येतो। ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या तालुका शहरांमधील विविध भागात 80,000च्या आसपास रिक्षा धावतात। यातील काही रिक्षा शेअरिंग पद्धतीनं तर काही मीटर पद्धतीनं चालवल्या जातात। ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाअंतर्गत रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेट करण्याचं काम सुरू आहे। त्यानुसार ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या भागात आत्तापर्यंत 14,428 रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेट करण्यात आलेत, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली। तरी रिक्षा चालकांनी लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेट करून घ्यावं असं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलं।